साहेब काय पण म्हणा बरं का, इथं आल्यापासून आमची एकदम मजा चालली हा. अहो एवढं उभ्या आयुष्यात आम्ही कधी खाल्लं नाही हा. निंबाळकरांचा वाडा आहे, इथं काय बी कमी पडत नसतं. फक्त दिलेलं काम नीट करा म्हणजे झालं. हा होईल साहेब, नक्की होईल. इथं काय खायला बोलवलं का तुम्हाला? हा नाही साहेब, आमच्या टाकलेल्या लेकीला घेऊन जायला बोलवले. बसा बसा. डॅडी आहो. ही बंदूक पाहिली का? यातल्या प्रत्येक गोळीवर तुम्हा दोघांचं नाव लिहून ठेवलेलं आहे असं समजा. साहेब काय चुकलं काय आमचं? अहो तुम्ही सांगताय ते सगळं करतोय की आम्ही. आणि काय करायला पाहिजे? आम्ही म्हणतोय तसं करताय तर काम पूर्ण व्हायच्या आधी खात का बसलाय? तुम्हाला प्रेमानं सांगतोय, आमचं काम जर वेळेत पूर्ण झालं नाही, आमचं काम जर तुम्ही मजा मस्तीत घेतलं, बंदुकीतल्या सगळ्या गोळ्या तुमच्या मेंदूत रिकाम्या करीन. पोलीस तर सोडा, गिधाडांना पण तुमच्या बॉड्या घावायच्या नाहीत, कळलं का? अहो डॅडी, कशाला चिडताय तुम्ही त्यांच्यावर? आता बॉम्ब लावलाय ना आपण, हळूहळू त्याची वाद पेटत जाऊन बॉम्बस्फोट होतोय का नाही बघा. चिरंजीव, मला तुमची हीच गोष्ट आवडत नाही. काम फत्ते व्हायच्या आधीच तुम्ही आनंद साजरा करायला सुरुवात करता. अहो इथं एक मिनिट महत्वाचा असताना तुम्ही यांना कुठं खायला घालत बसलाय? या सूर्याच्या पोटात एक घास पण जाणार नाही एवढं टेन्शन मध्ये ठेवा त्याला. हळूहळू समजोई. 20 लाख तुमच्या मड्यावर घातलीत ते का असं हळूहळू करायला? डॅडी, त्यांनी बुद्धी चालवावी अशा अपेक्षाच ठेवू नका. त्यांना फक्त काम काय करायचं सांगा, मी बरोबर त्यांच्याकडनं करून घेतो बघा. हा, या सूर्याच्या घरातली आग सतत पेटती ठेवायची, त्याला लागणारा चटका कमीच नाही झाला पाहिजे, उलट त्या चटक्याचं दुखणं वाढतच गेलं पाहिजे. पुढच्या कोर्टाच्या तारखेपर्यंत आमच्या विरुद्ध पुरावा शोधायला त्याला येळच नाही मिळाला पाहिजे, इतका ताण देऊन ठेवा त्याच्या डोक्याला. पोलिसांकडे तो शशिकांत बघल, आपण फक्त त्या सूर्याकडं आणि त्याच्या घरच्यांकडे बघायचं. मी पण बघतोच कसा आत टाकतो आम्हाला. नाही याचं घरच त्याच्यासाठी तुरुंग केलं, नावाचा जालिंदर नाही. भागो अजून आली नाही जेवायला? पुरीने सकाळपासून काही खाल्लेलं नाही. राजू गेली बोलवायला. अगं हे असंच वागत राहिली तर कसं व्हायचं? एवढं समजवलं तरी पण समजूनच घ्यायला मागं नाही. दादा, तिचं ना खूप प्रेम आहे आपल्या सगळ्यांवर. आता थोडी चिडली आहे, पण कालिंदी मॅडम म्हणाले तसं सगळं तिच्याच हातात असणार आहे. मला माहिती आहे आपली भागो आपल्याला सोडून कुठंच नाही जाणार, आपल्यापाशीच राहणार आहे ती. ये भागू चल. मी का राहू इथे? सांग ना, का राहू इथे? कोण आहे माझं इथे? बोल. भागू, काय लावलंयस तू हे सगळं? हे बघ, मला कळतंय तुला आमच्या सगळ्यांचा राग आलाय, पण अगं तू हे समजून का घेत नाही की आम्ही तुला मुद्दाम सांगितलं नाही असं काहीच नाहीये. अगं तुला त्रास होऊ नये, तुला घरात परक वाटू नये म्हणून दादाने घेतलेली काळजी होती काही सगळी. आमचा काय स्वार्थ नव्हता ह्याच्यात.
आणि तुझी फसवणूक करण्याचा कोणाचाच हेतू नव्हता. तो समजून का नाही घेते भागू? मला त्रास होते त्याचं काय? एवढे दिवस हे घर माझं म्हणून राहत होते मी इथे, पण आता परक्यासारखं वाटायला लागले. इथली लोक मला आपलीशी वाटणं बंद झाले. माझा विश्वास तुटलाय. बाबा असं काय बोलतेस? राजूताई, ह्याला सांग मला याच्याशी काहीच नाही बोलायचंय. या घरातली कोणीच नव्हते ना? इथे फक्त जेवायला आणि झोपायला येत होते ना? मग सांगा किती पैसे झाले तुमचे? सगळे पैसे फेडेन मी. बोल किती पैसे झाले? भागू अगं बास झालं भागू. आजवर दादाने आपल्यासाठी जे काय केलं त्याचं तुला काहीच वाटत नाही का ग? बोलण्यावर जरा तरी ताबा ठेव भागू. नाही ठेवणार ताबा. काय करणार आहात तुम्ही? घरातून बाहेर काढणार आहेत? या घरातून बाहेर जायचं की नाही ते मी ठरवेन. आणि तुम्ही जर असंच समजवणार असाल ना तर मी आताच मंदिरात जाऊन राहील. तिकडेच जेवेन, तिकडेच झोपेन. जायचं असेल तर सांगा. जाते मी. भागू थांब. अगं तुला जितकं वाईट वाटतंय ना तितकंच वाईट आम्हाला सुद्धा वाटतंय. पण एवढं जर मनाला लावून घेशील ना तर यातनं बाहेर पडायला अवघड पडेल तुला. कालपासून मला काय वाटतंय ना वहिनी ते फक्त मला माहितीये. भागू अगं तुझं सगळं म्हणणं पटतंय ग. पण आजही तुला पूर्ण गाव सूर्याची बहीण म्हणूनच ओळखतं ना. पण मी आहे का दादाची बहीण? बहिणी, मानलेल्या बहिणीत आणि सख्या बहिणीत खूप फरक असतो. घरातल्या लोकांना काय वाटत नसेल पण बाहेरची लोक मला दादाची मानलेली बहीण म्हणूनच बघणार आहेत. भागू अगं तू लोकांचा का विचार करतेयस? तुझ्या दादाने तुला कधी अंतर दिलंय का? माहीत असून पण न सांगणं म्हणजे अंतर देणंच असतं वहिनी. याला सगळं माहिती होतं पण याने मला काहीच नाही सांगितलं. कारण आता माझ्यावर विश्वासच नव्हता. हो ना? माझ्या एका पण प्रश्नाचं उत्तर इथल्या कुणाकडेच नाहीये. मला नाही जेवायचं. भागू